कुठलीच कारवाई चिखलीत गेल्यानंतर कुठलीच कारवाई होत नाही. अधिकारी गावात येत नाहीत, कुठली कारवाई होत नाही. आणि विशेष अधिकारी आता बघलं ना तुम्ही परिस्थिती कशी आहे की लोक बोलायला सुद्धा भीत आहेत. इथंच राहतात आता घर सोडून जायचं आहे. आता कुठे जावं आता बाई? काय करता तुम्ही? आम्ही काय रोज धंदा करून खाणारे माणसं आहात, दुसरं काय करता? धंदा करून रोज धंदा करून बांधकाम केलं घरात. धंदा करून काम करून खाता, दुसरं काय आहे आता? दुसरं काय नाही. शेतकरी माणसं आम्ही. काय येस काय की नालाच म्हणाले तर झाला आता, नालाच म्हणाले तर ये रोड सुद्धा नव्हते पण रोड पडले आता. हे खालून होती 82 मध्ये म्हणा. आता वरून आली. आता वरून आले. दादा काय प्रश्न आहे? काय काय झालं विशेष सांगा. आम्ही चिखली गावातील कोरडवाहू शेती अत्यंत जिकरीच्या कष्टातून अत्यंत कष्टाने शेती आम्ही करत असतो, अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळं. आणि गावच्या महादेव मंदिराच्या बाजूने चिखलीकडे येत असताना उत्तर दक्षिण दिशेकडे एक अत्यंत गरीब लोकांची घरं आहेत. त्यांची घरं रुंदीकरणाच्या नावाखाली कोणती नोटीस नाही, कोणतं बोलणं नाही किंवा कोणते अधिकारी येऊन बोलणं नाही. जे अनधिकृत लोक आहेत असे लोक येऊन माप घेतले लोक आहे ना, आणि माप घेऊन घरं पाडायला सुरुवात केली. कुणी जरी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांची धमकी दिली जाते, तुमच्यावर कारवाई केली जाईल, पोलीस घेऊन येता, शासकीय कामात अडथळा होईल, तुम्ही अडचण आणू नका, अशा धमक्या दिल्यामुळे. आणि मन मानेल तसं जिथं ज्यांना जसं घेऊ वाटेल तशा पद्धतीनं नालीचं बांधकाम चालू आहे. 70-80 लाख रुपयाची नाली आहे आणि त्या नालीमध्ये पाणी सुद्धा जाणार नाही. अत्यंत जास्त प्रमाणात पाणी त्या नाल्याला येते आणि ते गावात पुराचं पाणी होते हे मान्य आहे, पण तेवढ्या नालीत पाणी जाणार नाही. आमचं म्हणणं असं आहे की गरिबाचे घरं पाडू नका, ह्या नालीचं अंतर कमी घ्या. आता आमच्या बाजूला किवळा गाव आहे आणि त्या किवळा गावात हायवे गेला, पण लोकांच्या आग्रहास्तव लोकांचे घरं पडल्यामुळं त्यातली जमिनीचे म्हणजे रोडचा अंतर कमी केला. भादरपुरा आहे, भादरपुरा तालुक्याचं गाव असलं तरी गावाल्यांचा विरोध तुम्ही रस्ता नॅशनल हायवे घरं पाडायला नाहीत. आमचे आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहोत, आमची इच्छा आहे की शासनानं एवढी दंडली करू नये. नोटीस दिली का तुम्हाला? आम्हाला नोटीस नाही, कुठली काही माहिती नाही, काहीच नाही. अनधिकृतपणे संध्याकाळी 7 वाजता स्वतः उपविभागीय अधिकारी उभा टाकून संध्याकाळी 7 वाजता अनधिकृतपणे नाली चालू केली. महादेवापासून तुम्ही शिकायत वगैरे केली नाही का? पोलीस शिकायत केली आम्ही, कार्यकारी अभियंत्याला शिकायत केली, जिल्हाधिकारी साहेबांना शिकायत केली, उपविभागीय अधिकाऱ्यांना शिकायत केली. आणि फोनवर मिनिटाला अपडेट देतो, बाबा आम्ही गरीब शेतकरी आहोत, आमचे एवढं मोठं नुकसान करू नका, आमचं काही असेल तर आम्हाला द्या, आम्ही शेतकरी लहान शेतकरी आहोत, आता अल्पभूधारक शेतकरी झालो. आणि विशेषतः आम्ही कोरडवाहू शेतकरी आहोत. आणि इथं कसं झालं, हे अधिकारी जिल्ह्यात सगळे रस्ते नाहीत, अत्यंत खड्डे पडलेले रस्ते. याच रस्त्यावर पुढे गेल्यानंतर 6 विहिरी जे नाली लगत रोडला लागून आहेत, 6 विहिरी आणि एक खदान आहे. मी कार्यकारी अभियंत्याला तशी विनंती केली, साहेब ते